UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार। आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतरच होणार, सूत्रांची माहिती। 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा आणावीच लागेल। दसऱ्यापूर्वी जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल, संजय राऊतांची माहिती। अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरून 14 करायला हवं। अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत अमित शहांशी बोलणार, अजित पवारांची माहिती। पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार, घडलेल्या प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यातील घटना हादरवून टाकणारी, राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही, सुषमा अंधारेंची सरकारवर टीका। आचारसंहिता लागण्याआधी मागण्या मान्य करा, अन्यथा फडणवीसांना खूप पश्चाताप होईल, जरांगेंचा इशारा। विरोध केल्यास शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील। ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील, त्याच पद्धतीने शिवसैनिक मराठवाड्यासह राज्यभर काम करतील, अब्दुल सत्तारांचा इशारा। आधी ताकद निर्माण करून आता भाजपकडून सत्तारांविरोधात मोर्चे, भाजपची सहकारी पक्षांना संपवण्याची वृत्ती, भाजप गद्दारांना संपवणार, अंबादास दानवेंची टीका। राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र, महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात। गणपती उत्सव, नवरात्रोत्सव विभेट झाले, भाजप संभाजी भिडेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य चुकीचं, त्यांना कालच समज दिली, भुयार यांना माफी मागण्यासही सांगितलं, अजित पवारांची माहिती। राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ, 100-200 रुपयांऐवजी 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावं लागणार। एका हाताने द्या, दुसऱ्या हाताने लुटा, हा सरकारचा धंदा, विजय वडेट्टीवारांची टीका। तर विकासासाठी मुद्रांक शुल्कामध्ये वाढ, अजित पवारांकडून मुद्रांक शुल्क वाढीचं समर्थन। विधानसभेत दारूवाले, मटकावाले, नालायक लोक, आम्ही लायक माणसं पाठवू, लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा। महाशक्ती राज्यात विधानसभेच्या 288 जागा लढवणार, आम्ही कोणाला पाडण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढतोय, संभाजीराजेंची प्रतिक्रिया। गोरेगावमधील मुंबई बँकेला 3 एकरचा भूखंड देण्याचा निर्णय रद्द, मुंबई बँकेला भूखंड देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी, डोक्यात गोळी का मारली, मागील सुनावणीत हायकोर्टाकडून सवाल उपस्थित। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचं प्रचारासाठी नवं मशाल गीत, निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। महापालिकेकडून शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी, स्थानिक विभाग प्रमुख महेश सावंत यांची माहिती। मुंबईतील ग्रँड रोडमधील रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळला, 1 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, दुर्घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक दाखल। राहुल गांधी उद्या आणि परवा कोल्हापूर दौऱ्यावर, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार, संविधान सन्मान संमेलनालाही उपस्थित राहणार। नागपुरात न्यूनतम वेतनासाठी आपली बसच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, 1000 पेक्षा जास्त कर्मचारी आंदोलनात सहभागी। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल, रात्रीच्या कसारा आणि कर्जत लोकल लवकर सुटणार, तर CSMT वरून सुटणाऱ्या 22 लोकल दादरवरून सोडण्यात येणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।